रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे आजपासून भारत दौऱ्यावरती आहेत। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियासोबत संबंध तोडण्यासाठी भारतावरती मोठा दबाव टाकलेला होता। मात्र आता थेट पुतिनच भारतात येणार असल्यानं हा अमेरिकेसाठी मोठा संदेश मानला जातोय। 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेनिमित्त हा दौरा आहे। युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरचा पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे। त्यामुळे या दौऱ्याकडे अमेरिका आणि युरोपियन देशांचं देखील विशेष लक्ष लागलंय। या भेटी अंतर्गत दोन्ही देशांचे सैन्य हे एकमेकांच्या लष्करी तळांचा, सुविधांचा आणि संसाधनांचा वापर आणि देवाणघेवाण यावरती चर्चा करणार आहेत। तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह रशियाचे संरक्षण मंत्री तसंच आणखी 7 कॅबिनेट मंत्री भारत दौऱ्यावरती येणार आहेत। तसंच पुतिन यांच्या शिष्टमंडळामध्ये रशियाच्या शस्त्रास्त्र निर्यातीची जबाबदारी सांभाळणारी कंपनी, त्याचे अधिकारी आणि रशियन सेंट्रल बँकेचे गव्हर्नर देखील भारतामध्ये येणार आहेत। पुतिन यांच्या या दौऱ्यादरम्यान सरकार अंतर्गत 10 आणि 15 व्यावसायिक करारांवरती स्वाक्षरी होणार असल्याचंही सांगितलं जातंय। तर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा हा दौरा भारतासाठी का महत्त्वाचा आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। S-400 क्षेपणास्त्र प्रणालीच्या अतिरिक्त खरेदीवरती निर्णय होण्याची शक्यता आहे। त्याबरोबरच संरक्षण सहकार्य आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावरतीही चर्चा होणार आहे। दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावरती भर दिला जाणार आहे। रशियन तेल खरेदी संदर्भात अमेरिकेनं भारतावरती लादलेल्या टॅरिफवर देखील चर्चेची शक्यता आहे। रशिया युक्रेन संघर्ष आणि जागतिक भूराजकीय परिस्थितीवरती चर्चा होणार आहे। त्यामुळे याच सगळ्या कारणांमुळे पुतिन यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचा हा दौरा नेमका कसा असणार आहे तोही आपण पाहूयात। संध्याकाळी 6:40 नवी दिल्लीमध्ये ते दाखल होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील। दिल्लीतल्या ITC मौर्या हॉटेल इथं मुक्काम असेल। 5 डिसेंबरला भारत रशिया द्विपक्षीय चर्चा होईल। तर 5 डिसेंबरला रात्री पुतिन रशियाकडे रवाना होणार आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।